नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आज नवा दिवस, नवा आठवडा आणि अर्थात आमचं बातमीपत्र हे नवं कोरं. सुरुवातीला पाहूयात आजच्या बातम्या. सुरुवातीची बातमी आहे माळीण पुनर्वसनाची. आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर 30 जुलैला दरड कोसळून संपूर्ण गाव दाबलं गेलं होतं. यानंतर सरकारच्या प्रयत्नातून फक्त 1.5 वर्षात माळीण गावाचं अल्पावधीतच पुनर्वसन करण्यात आलं. सरकार, प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नातून माळीण फक्त 1.5 वर्षात उभं राहिलं. रविवारी माळीणकरांनी आपल्या नव्या घरात प्रवेशही केला. पाहुयात माळीणवासी यांच्या गृहप्रवेशाची ही बातमी. जुन्या माळीण गावापासून काही अंतरावर असलेल्या आंबडे गावात 8 एकर जागेत उभारलेल्या नव्या माळीणची उभारणी करण्यात आली आहे. रविवारी 2 एप्रिलला दुपारी 2:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजी आढळराव पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त एस चोकलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, माळीणच्या सरपंच हौसाबाई आसवले व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पुनर्वसनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ राव आणि प्रशासनातील विविध अधिकारी यांचा मुख्यमंत्र्यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कारही केला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. सकाळी 7च्या सुमारास अतिवृष्टीमुळे डोंगराचा कडा खाली कोसळला आणि पाहता पाहता सारा गाव त्या ढिगाऱ्याखाली काढला गेला. शिल्लक राहिली भयान शांतता. हुंदक्यांचा आवाज तोही आतल्या आत आणि गावाचं अस्तित्वही आतल्या आत. दरड कोसळल्याची बातमी तालुक्याला येऊन पोहोचली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा फोन वाजला. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक बोलावून संबंधित विभागांना सूचना केल्या आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं तत्काळ 4 ठिकाणी कंट्रोल रूम स्थापन करून बचाव कार्याला सुरुवात केली. दरड कोसळून झालेल्या अपघातातील मृतदेह वेळेत बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. याकरता जेसीबी, पोकलॅन, ट्रक आदी साधनांचा वापर करून प्रक्रिया गतिमान करण्यात. पावसाचा जोर अद्यापही कमी झाला नव्हता, त्यामुळे बचाव कार्यात व्यत्यय येत होता. दरम्यान बघ्यांची गर्दी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली. भागानं लाकडं पुरवली तर खेड तहसील कार्यालयानं रॉकेलची व्यवस्था, लसीकरण आणि स्वच्छतेच्या सुविधाही मुख्याधिकारी कांतीलाल उमप, सर्व शासकीय यंत्रणा आणि गावकरी यांच्या उपस्थितीत शोध आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यात आला. कार्य थांबवण्यात आलं. या दुर्घटनेमध्ये 151 माणसं आणि सुमारे 300 जनावरं मृत पावली होती. दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांसाठी आंबेगाव तालुक्यातील आसाणे या गावी असलेल्या आश्रम शाळेत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. भालचीम विद्यालयाच्या प्रांगणात 25 तात्पुरत्या स्वरूपातील निवारा शेड्स आणि 10 स्वच्छतागृह बांधून आपदग्रस्तांना 7 ऑक्टोबर 2014 पर्यंत तात्पुरत्या निवारा घरांचा ताबा देण्यात आला. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्त व्यक्तींना आर्थिक मदत करण्यात आली. माळीणमध्ये सर्व आर्थिक मोबदला देताना तो धनादेशाद्वारेच वितरित करण्यात आलेला आहे.
माळीण दुर्घटनेतील आपदग्रस्तांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणं हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. याकरता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे काही जागांची पाहणी करण्यात आली आणि उपलब्ध जागांची जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी तपासणी करून गावकऱ्यांच्या संमतीनं आंबडे येथील 8 एकर जागा खरेदी करण्यात आली. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्या मार्फत तयार केलेल्या आराखड्याला नगर रचना विभागानं मान्यताही दिली. त्यानुसार या जागेमध्ये भूखंडाचं सविस्तर सर्वेक्षण करून पुढील कामं करण्यात आली. बुधवार दिनांक 30/7/2014 रोजी घडलेल्या माळीण दुर्घटनेला आज 2 वर्ष 8 महिने आणि 2 दिवस पूर्ण होत आहेत. घटनेपासून तर आतापर्यंत माळीणवासियांचा प्रवास म्हणजे एक दिव्य यज्ञच आहे. 29 जुलैची ती निशांत रात्र धोधो पाऊस कोसळत होता. दुसऱ्या दिवशी 30 जुलै 2014चा उशाकाल आमच्या माळीणवासियांच्या रक्तमासाच्या माणसासाठी मृत्यू काळ ठरला. सकाळी 8:10चे टोके पडले. आजूबाजूचा निसर्ग, झाडांच्या पानावरून सरसरणाऱ्या पावसाच्या सरी, घराच्या छपरावरून टपटपणाऱ्या पावसाच्या सरी, सुसाट जोराने सुटलेला वारा आणि एवढाच काळाच्या मनामध्ये अघटित सत्याने महाभयंकर विद्रुत रूप धारण केलं. गावाच्या वर पाठीमागे मोठा स्फोट झाला. हा झाडे हवेत सरसर फिरू लागली. मोठे दगडगोटे एकावर एक आपटत कडाडून आवाज करत गाळाच्या प्रचंड राड्या रोड्यासह गावावर येऊन बसला. क्षणार्धात डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. आमचीच माणसं रक्तामासाची दिसेनासी झाली. भयावह शांतता पसरली. उरलेली माणसं जीव मुठीत घेऊन सैरावैरा आक्रोशाने धावू लागली. वाडीतोडीची आजूबाजूची माणसं मदतीसाठी धावली. वेगाने दुर्घटनेचं लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं. राजकीय प्रशासकीय यंत्रणा जलद गतीने हालचाली सुरू झाल्या. सर्व बाजूनी मदतीचा मोठा ओघ सुरू झाला. 30 जुलै 2014ला सकाळी 7:30-8च्या दरम्यान याच परिसरामधला एक कार्यकर्ता अनंत साळवे यांनी मला फोन केला आणि या घटनेचं रिपोर्टिंग केलं. ताबडतोबीनं जिल्हाधिकारी, CO, SP, BDO, तहसीलदार, कार्यकर्ते, सर्व संस्था यांना आपण सगळ्यांना सूचना दिल्या आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिस्थितीचा कंट्रोल या ठिकाणी घेतला आणि इथं आल्याच्या नंतर NDRF असेल, बाकीच्या संस्था असतील, सगळ्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत करून 10:30 वाजताच्या आसपास या ठिकाणी सगळ्या यंत्रणा फास्ट पोहोचल्या. NDRF कडून
हार्टबीट यंत्राचा वापर करून 9 व्यक्तींना शोध घेऊन त्यांना जिवंत बाहेर काढायचं सुद्धा काम त्याच्यामध्ये केलं. आज या दुर्घटनेमध्ये 40 घरं बाधित झाली, 151 व्यक्ती मयत झाल्या. मी त्या सर्वांना या ठिकाणी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या ज्या यंत्रणांनी, ज्या ज्या संस्थांनी, सरकारने ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासूनचे आभार मी या ठिकाणी मानतो. त्या प्रसंगामधून आपण बाहेर पडलेलं आहे. आज एक सुंदर रोल मॉडेल देशामध्ये उभं राहील अशा प्रकारचं पुनर्वसन या गावाचं झालेलं आहे. पण हे सगळं करत असताना मला काही 1-2 गोष्टींच्या संदर्भामध्ये आपल्याकडे मागणी करायची आहे की आज इथं आता गाव उभं राहिलं, पण उद्या इथं पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे भविष्य काळामध्ये. धरण बाजूला आहे, पण एकदा धरणाचं पाणी खाली गेल्याच्या नंतर या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी काय करायचं. आणि म्हणून इथूनच जवळ असलेलं आसाने नावाचं जे गाव आहे त्या आसाने गावाला पायलडो नावाचा एक तलाव आहे, त्याचं काम सुरू झालं होतं. 4-4.5 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. आता त्याच्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता 14 कोटीपर्यंत लागणार आहे. आज आपण इथं आल्याच्या नंतर जर याच्या संदर्भामध्ये आम्हाला जर काही आनंदाची बातमी आपण जर दिली तर या संपूर्ण गावातल्या परिसरातल्या आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे. मुख्यमंत्री महोदय, हा शुभ कार्यक्रम आहे, परंतु एक गोष्ट मला आणखीन आपल्याला लक्षात आणून द्यायची आहे. इथे एक बेंडारवाडी नावाचं गाव आहे, तिथं सुद्धा अशीच धोक्याची परिस्थिती आहे. जर आम्ही त्या बेंडारवाडीचं जर लवकरात लवकर बेंडारवाडीकडे लक्ष दिलं नाही तर उद्याच्या काही दिवसांमध्ये आणखीन एक माळींसारखी घटना याच परिसरामध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती तशी घडू नये अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना त्या ठिकाणी करतो. परंतु चंद्रकांत दादा, आपण याच्यामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून याच्यामध्ये लक्ष घालून, पालकमंत्री साहेब आपण लक्ष घालून याच्यामध्ये एक मदत करायची गरज आहे. आणि मला आवर्जून सांगावं लागेल की या शासनानं, मग केंद्रातलं एनडीए सरकार असेल किंवा भाजप शिवसेनेचं सध्याचं सरकार असेल, ह्या सरकारनं ह्या प्रकल्पाकडे जेव्हा जेव्हा प्रशासनाच्या माध्यमातून अडचणी सांगितल्या त्यावेळेला सकारात्मक भूमिका प्रत्येक वेळेला घेण्यात आली. मला आठवते, मी त्यावेळेला विष्णू सावरा साहेबांकडे गेलो, मुख्यमंत्री साहेब आपल्याकडे 2 वेळा आलो. आपण तातडीनं खडसे साहेबांना आणि बापट साहेबांना सांगून जी काय मदत लागेल माळीडला. मध्यंतरी GRचा घोळ होता, आदिवासी विभागाच्या खात्यातला GR असल्यामुळे तो नंतर दुरुस्त करण्यात आला. त्याला 1.5 महिना गेला. मदत कार्य काम थोड्या कामासाठी थांबली होती. दरम्यानच्या काळात तिथं शेतकऱ्यांची जमिनी गेल्या, पिकं गेली, घरं गेली. मग ही पिकं कर्जासाठी पीक कर्ज माफ व्हावी, त्यामुळे मुख्यमंत्री साहेब मी आपल्याकडे स्वतः आलो. आपण त्याप्रमाणे जसे निर्देश दिले आणि जवळजवळ 14-15 लक्ष रुपयाची शेतकऱ्यांची कर्ज त्यावेळेला माफ झाली. एकंदरीत शासनानं गतिमान शासन कसं असावं, आपला निर्णय प्रत्येक आपल्या मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्यानं इतकं सकारात्मक भूमिका घेऊन अशा प्रकारचा प्रकल्प उभा केला. आणि हा प्रकल्प उभा करण्यामध्ये, एक्झिक्यूट करण्यामध्ये खऱ्या अर्थानं मला सगळ्यांच्या वतीनं आभार मानावं लागेल की या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय सौरव रावसाहेब असतील. अजून सांगावं वाटेल की अशा प्रकारवस्था ह्या आमच्या जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातल्या आदिवासी भागांमध्ये आहे. जुन्नर तालुक्यामध्ये तळमाची म्हणून गाव आहे. तळमाचीवाडीमध्ये ASIची लोक सुद्धा जाऊन आलेली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं सुद्धा पाहणी करून आलेली आहे. ती सुद्धा लोक जीव मुठीत धरून जगतायत. आणि त्याचप्रमाणे कोलेवाडी खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं तिथं सुद्धा लोकांची शेती आणि घरांची मोठी नुकसान झालेली आहे. मी माझ्या वतीनं, काही संस्थांच्या वतीनं त्यांना मदत केली आहे. पण ही कायमस्वरूपी अशी काही गावं आहेत. आता जसं सांगितलं, तालुक्यामध्ये काळेवाडी असेल किंवा पेंढारवाडी असेल, या सगळ्या ठिकाणी प्रशासनानं पुन्हा एकदा काळजीपूर्वक जर पाहिलं की पुन्हा अशा घटना घडणार नाही. ही सगळी कामं आपण करत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटेल की ह्या परिसरात जर बघितला तर जुन्नर, आंबेगाव, खेड ह्या भागाकडं आतापर्यंत आदिवासी विभागाच्या वतीनं बरीचशी विकास कामं झालेली आहेत. परंतु ह्या शासनाच्या वतीनं तिन्ही तालुक्याला चांगला न्याय देऊन
विकासामध्ये जर चांगल्या पद्धतीचं आपण हे केलं, केंद्र सरकारच्या वतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करतोय. आता आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जी नवीन संकल्पना काढल्या BRT म्हणजे बॅकवर्ड रिलीजियस टुरिस्ट प्लेसेस, यासाठी महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 2च रस्ते निवडलेत. त्यामध्ये भीमाशंकरची कनेक्टिव्हिटी, अयोध्येची कनेक्टिव्हिटी आणि पंढरपूरची कनेक्टिव्हिटी, यासाठी एक लॉंग टर्म प्रोग्राम आहे. जवळजवळ 2 लक्ष कोटी रुपयाचा प्रोग्राम येणाऱ्या 10 वर्षामध्ये त्यासाठी आपण केंद्र सरकारच्या वतीनं करतोय. आपल्या ह्या परिसरामध्ये सुरुवातीला सरकारने प्रपोजल दिलं होतं की सरळगाव ते खांडाचं भीमाशंकर या रस्त्याचं आपण प्रपोजल करावं. तर ते मी त्याच्यामध्ये दुरुस्ती करून ती टुरिस्ट प्लेसेस म्हणून बनकर फाटा, जुन्नर, लेण्याद्री, ओझर, घोडेगाव, भीमाशंकर असा नॅशनल हायवे आपण प्रपोज केलेला आहे की जो नॅशनल हायवे परत राजगुरुनगरला जॉईन होईल. त्यासाठी 781 कोटी रुपयाचा प्रकल्प DPR तयार करून केंद्र सरकारकडे सादर झालेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळेल आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून. तर ते जर काम झालं तर नॅशनल हायवे झाला तर या परिसरामध्ये आदिवासी भागामध्ये एक चांगल्या प्रकारच्या सुधारणा भविष्य काळामध्ये होतील. इथल्या महत्वाच्या योजना म्हणजे आता आपण सगळं माहिती आहे की वेस्टर्न घाट प्रकल्पामध्ये आपलं ही सगळी गावं असल्यामुळं त्याच्यासाठी मी गेल्या 15 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की ASI ही जी बाउंड्री आहे या बाउंड्री कमी करून जास्त कमीत कमी लोकांच्या जागा झाल्या पाहिजे, कमीत कमी लोकांना निर्बंध आल्या पाहिजे, अशा प्रकारचं प्रपोजल केंद्र सरकारने सांगितलंय. त्यांनी शब्द दिलेला आहे की आदिवासी भागातल्या लोकांच्या जमिनी कमी जातील किंवा त्यांना त्रास कमी होईल, अशा प्रकारचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून होतोय. आणि जी दुर्घटना झाली होती खरोखर इतकी भीषण की गाव पूर्ण त्या ठिकाणी नष्ट झालं आणि 151 लोक हे मृत्युमुखी पडले. अतिशय विदीर्ण अशा प्रकारची अवस्था होती. अनेक लोक या ठिकाणी काम करत होते, विविध संस्था संघटना येऊन काम करत होत्या. पण खरं महत्वाचं काय असतं, ज्यावेळी दुर्घटना झाली त्यावेळेस तर लोक येतात, संवेदनेने येतात, प्रयत्न करतात, पण शेवटी 7 दिवस 8 दिवस 10 दिवसानंतर त्यांना देखील त्यांचे व्यवहार असतात, त्या व्यवहाराला ते चालले जातात. त्यानंतर खऱ्या अर्थानं समाजाच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहण्याची आवश्यकता असते. जोपर्यंत त्यांचं नीट पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांची पाठराखण करण्याची आवश्यकता असते. आणि मी विशेषत्वाने जिल्हाधिकारी सौरभ राव असतील, तेव्हाचं शासन असेल, आताचे आमचे मंत्री असतील, मग नाथाभाऊ खडसे असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील असतील, आमच्या पंकजाताई मुंडे असतील, इथले तेव्हाचे आमचे विधानसभेचे अध्यक्ष आणि आमदार वळसे पाटील जी असतील किंवा आमचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जी असतील, या प्रत्येकाने अतिशय संवेदनेनं आपापल्या परीनं जे होईल ते केलंच पाहिजे या भावनेतनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम केलेलं आपण बघितलं. मला आठवतं की ज्यावेळेस आमच्या कॅबिनेट पुढे प्रस्ताव आला, पंकजाताईंनी त्या ठिकाणी हा विषय ठेवला की आपण अतिशय चांगलं पुनर्वसन याचं केलं पाहिजे. खडसे साहेब होते आणि आम्ही निर्णय केला की आपण याला अतिशय एक प्रकारे ज्याला आपण स्मार्ट ग्राम म्हणू शकतो अशा प्रकारचं याचं पुनर्वसन आपण करू शकतो का. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की त्याच्यात जे काही लागेल राज्य सरकारच्या वतीनं कुठल्याही प्रकारचे नियमामध्ये बदल करायचे असतील, GR मध्ये बदल करायचे असतील तर हे करायची आपण या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे, त्याची तयारी दाखवली पाहिजे आणि संपूर्ण कॅबिनेटने त्याला पूर्णपणे मान्यता दिली. पण याच्यामध्ये अजून महत्वाचं मला काय वाटतं की शासनाच्या सोबत ज्या विविध संघटनांनी काम केलेलं, एम्पथी फाउंडेशन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना असतील, COEP सारखं आमचं कॉलेज असेल, या लोकांनी केलेलं कार्य हे अत्यंत बहुमोल आहे. कारण मला असं वाटतं की हे जे आज आदर्श पुनर्वसन आपल्याला दिसतंय हे आदर्श पुनर्वसन होण्याकरता केवळ सरकारची यंत्रणा कदाचित पूर्ण पडली नसती, पण हे सगळे समाजातले विविध घटकातले व्यक्ती एकत्रित आले आणि त्यांनी या पुनर्वसनामध्ये आपला वाटा उचलला आणि म्हणून अत्यंत चांगलं आदर्श अशा प्रकारचं पुनर्वसन हे आपण या ठिकाणी करू शकलो. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं विशेषतः या सर्व व्यक्तींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. जिल्हाधिकारी असतील, त्यांची टीम असेल, यांनी एक चॅलेंज म्हणून हे स्वीकारलं. खरं म्हणजे या प्रकल्पातला दुसरा महत्वाचा मला काय वाटते तर अनेक वेळा शासनाचं मत असं असतं की
पुनर्वसन करायचं तर आम्हाला समजतं, आम्ही ठरवू, आम्ही बांधून देऊ, जायचं असेल तर जा, नसेल जायचं तर नका जाऊ, अशा प्रकारच्या भावनेमध्ये अनेक वेळा प्रशासन हे वावरत असतं. पण या ठिकाणी मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून लोकसंवाद केला, जनसंवाद केला, लोकांशी सातत्याने संपर्क केला. त्या वेळेचे इथले जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन लोकांना पसंत पडेल अशी जमीन आपण घेतली पाहिजे, त्यांना पसंत पडेल अशा प्रकारचं पुनर्वसन केलं पाहिजे. आधीच जी मंडळी इतकी दुःखामध्ये आहे त्या दुःखातल्या लोकांना किमान त्यांच्या दुःखावर काहीतरी फुंकर आपल्याला मारता आली पाहिजे, या दृष्टीनं अतिशय संवादाच्या माध्यमातून जवळजवळ वर्ष लागलं. पण या सगळ्या जागा पाहत शेवटी ही जागा त्या ठिकाणी त्यांनी ठरवली, ती खरेदी झाली आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये याच्या कामाचा दर्जा देखील उत्कृष्ट राहायला पाहिजे हाही प्रयत्न झाला. अनेक वेळा पुनर्वसनाची गावं ज्यावेळेस आपण बघतो, आपण ज्यावेळेस वेगवेगळी धरणं बांधतो, धरणांच्या पुनर्वसनाची गावं बघतो, तर त्या गावामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं जीवन आपण उंचावलं की खाली नेलं अशा प्रकारचा आपल्यासमोर प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. पण आम्ही देखील मागच्या काळात हा निर्णय केला आणि विशेषतः वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये जे पुनर्वसन होतं त्याचं उत्कृष्ट पुनर्वसन झालं पाहिजे. अनेक जुने पुनर्वसित गावं जे आहेत या ठिकाणी नावाकरता 18 सोयी, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर पिण्याचं पाणी नाही, त्या ठिकाणी राहण्याकरता जागा नाही, त्या ठिकाणी शाळा नाही, जी घरं दिली आहेत ती घरं उखडलेली. आम्ही हा निर्णय केला आणि राज्य सरकारनं पहिल्यांदा जुनं पुनर्वसन झालं असलं तरी त्याला पैसे देऊन किमान ज्या 18 सुविधा करण्याची आवश्यकता आहे त्या 18 सुविधा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजेत हा प्रयत्न सुरू केला आणि अनेक ठिकाणचं पुनर्वसन आपण चांगल्या प्रकारे केलं. मला स्वतःला असं वाटतं की आपल्यासारख्या एखाद्या व्यक्तीला आपलं घर सोडून दुसरीकडे राहायला जा म्हटलं तर त्याला वर्षभराकरता 2 वर्षाकरता जरी राहायला जायला सांगितलं तरी त्याला मनातनं दुःख होत असतं, वेदना होत असते. पण आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कुटुंबाला, एखाद्या परिवाराला, एखाद्या गावाला आपलं जमीन जुमला, गाव, घर जसं असेल, छोटं असेल, कौलाचं असेल, पडकं असेल, पण ते कायमचं सोडून द्या आणि दुसरीकडे राहायला जा असं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस त्याचं घर असेल, त्याचा संसार असेल, त्याची त्या ठिकाणची जी अटॅचमेंट असेल, अनेक वर्षापासून पिढी दर पिढी तिथे त्यांच्या आठवणी असतील, या सगळ्या आठवणी त्या ठिकाणी असतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुनर्वसन त्याचं करत असताना किमान जे पुनर्वसन झालं पाहिजे असं झालं पाहिजे की त्याला हे तरी वाटलं पाहिजे की माझं गाव सोडून मी आलो, माझे सगळे जे काही त्या ठिकाणच्या आठवणी होत्या त्या आठवणी सोडून मी आलो, पण ज्या ठिकाणी आलो ते ठिकाण देखील चांगलं आहे, त्या ठिकाणी माझं जीवन थोडंसं उंच झालं आहे, मी आधी राहत होतो त्यापेक्षा मला बरी राहण्याची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे. मला असं वाटतं पुनर्वसनातलं हे सगळ्यात महत्वाचं त्यातलं तत्व आहे आणि ते तत्वच पाळण्याचं आपल्या राज्य सरकारनं या ठिकाणी निर्णय घेतलाय. आणि आज मला अत्यंत आनंद वाटतो की ज्या प्रकारचं पुनर्वसन या ठिकाणी केलंय, खरं म्हणजे हे आमच्या समोर आता मॉडेल आहे. यानंतरचं कुठलंही पुनर्वसन होत असताना असं झालं पाहिजे किंवा यापेक्षा उत्तम झालं पाहिजे ही जबाबदारी आज आमच्यावर या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की निश्चित अशा प्रकारचं गाव पुनर्वसित करत असताना ते दुर्घटनेनेच होऊ नये. दुर्घटनेने होणं हे अत्यंत क्लेशदायक आहे, पण एखाद्या प्रकल्पाकरता देखील ज्यावेळेस गाव पुनर्वसित होईल त्यावेळी हे माळींचं जे मॉडेल आहे हे मॉडेल नजरेसमोर ठेवून अशाच प्रकारचं पुनर्वसन हे निश्चितपणे आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. मगाशी बोलताना आढळराव पाटील साहेब, दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी 2 अत्यंत एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की अनेक गावं या ठिकाणी अशी आहेत की ज्यांच्यावर माळींसारखं दुर्घटना होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. आपले मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माळींच्या घटनेनंतर सातत्याने अशा प्रकारच्या गावांचा आढावा घेणं सुरू केलं आणि आपण त्याचं मॅपिंग सुरू केलं. कारण आपण ज्यावेळेस डिझास्टरचा विचार करतो, ज्यावेळेस आपत्तीचा विचार करतो तर आपत्तीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट पेक्षा डिझास्टर मिटिगेशनला जास्त महत्व आहे. म्हणजे एखादी आपत्ती येऊ नये याकरता प्रयत्न करणं. आणि डिझास्टर मिटिगेशन असं म्हणतात की आपण आपत्ती आल्यानंतर जर 10 रुपये खर्च करत असू तर आपण 1 रुपया खर्च करून ती आपत्ती थांबवू शकतो आणि त्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे मानवाला होणारा त्रास, दुःख आणि आपली जी भौतिक संपत्ती नष्ट होते या सगळ्या गोष्टी थांबवू शकतो. आणि म्हणून मला आत्ताच चंद्रकांत दादांनी या ठिकाणी माहिती दिली की ज्या 6 गावांचा उल्लेख आपण केला त्याचाही आराखडा त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या 6 गावांकरता त्यांना संरक्षण देण्याकरता आणि अशा प्रकारची अवस्था तिथे येऊ नये याकरता तात्काळ 3 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून त्याचं संपूर्ण संरक्षणाची व्यवस्था आणि तिथल्या वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत ती कामं करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे. दिलीपरावांनी आसाणे
तलावाच्या संदर्भातली बाब या ठिकाणी मांडली की असाणे गावातला जो तलाव आहे त्या तलावामुळे आपल्या या गावाला तर पाणी मिळेलच, पण आसपासच्या काही गावांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी मिळेल. आणि आपल्याला माहिती आहे दिलीपराव, आपलं सरकारमध्ये आपण जलसंधारणालाच जास्त महत्व दिलंय, कारण असे अनेक भाग आहेत की ज्या ठिकाणी इतका पाऊस होतो पण इतका पाऊस झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी आपल्याला दुष्काळ पाहायला मिळतो, कारण त्या पावसाची योग्य साठवणूक आपण करत नाही. आणि म्हणून तो साठला पाहिजे, तो जमिनीत गेला पाहिजे, भूगर्भातलं पाणी वाढलं पाहिजे. याकरता आपण जलयुक्त शिवार सारखी योजना तयार केली आणि जलसंधारणाला ताकद देऊन वेगळे मंत्री त्याकरता करून, खातं त्याच्याकरता तयार करून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण कामं या ठिकाणी सुरू केले आहेत. आमचे जलसंधारण मंत्री शिंदेजी असतील, आमचे राज्यमंत्री या ठिकाणी शिवतरेजी असतील, या सगळ्यांनी मिळून या जलसंधारणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम झालं पाहिजे हा प्रयत्न सुरू केला. आणि आपण 4 दिवसापूर्वीच मला फोन केला होता आणि सांगितलं होतं की आपण मालीनला येणार आहात, त्यावेळी असाणेचा जो विषय आहे तो विषय या ठिकाणी सुटला पाहिजे. आणि मी तात्काळ आपले सौरव राव कलेक्टर यांना सांगितलं, मी जलसंधारण विभागाला सांगितलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की कालच रात्री आपल्या जलसंधारण मंत्री, जलसंधारण राज्यमंत्र्यांनी या असाणे करता 14,77,00,000 रुपयाची प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. ते काम देखील निश्चित आपण पूर्ण करू. आणि मला असं वाटतं की त्यातनं हे गाव असेल किंवा इतरही गावं असतील त्या गावांना निश्चितपणे आपल्याला मदत करता येईल. एक पडकईचा मुद्दा आपण या ठिकाणी मांडलाय आणि खरं आहे की अनेक वेळा असं आपल्याला पाहायला मिळतं की जी उंच सखल जमीन असते त्या उंच सखल जमिनीमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, पर्वताच्या राजीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या ठिकाणी शेती करता येत नाही. म्हणजे सगळा निसर्ग त्या ठिकाणी असतो, निसर्गाचं संवर्धन होत असतं, पण सामान्य माणसाला त्या ठिकाणी खाता येत नाही, म्हणजे राहता येत नाही, अशा प्रकारची अवस्था असते. आणि म्हणून एक चांगली योजना आहे ही योजना. जरी आम्ही जिल्हा स्तरावर दिली असली तरी जिल्हा स्तरावर देताना दिलीपराव आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी वाढवून दिलेला आहे. म्हणजे केवळ योजना ट्रान्सफर केलेल्या नाहीत तर त्यासोबत निधी ट्रान्सफर केलाय. मी आपल्याला आज एवढंच आश्वस्त करू इच्छितो की जिल्हा स्तरावर असली तरी देखील या योजनेला कुठल्याही परिस्थितीत पैसे कमी पडू दिले जाणार नाही. आताच बापट साहेब मला सांगत होते की मोठ्या प्रमाणात त्यांनी जिल्हा योजनेतला निधी देखील या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. आणि समजा उद्याच्या परिस्थितीमध्ये जर असं काही वाटलं तर निश्चित जिल्हा योजनेमध्ये त्याला अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न हा आपण करू आणि ही योजना देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी लागू होईल असा प्रयत्न आपण करू. आज मी पुन्हा एकदा संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचं अभिनंदन करत असताना एवढंच सांगतो की ही जी काही संवेदना आपल्यामध्ये आहे, खरं म्हणजे लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर लोकांना आपलं सरकार कधी वाटतं की ज्यावेळेस खऱ्या अर्थानं ते सरकार संवेदनेनं काम करतं. आणि संवेदना केवळ मंत्र्यांमध्ये असून चालत नाही, ती केवळ आमदारांमध्ये असून चालत नाही, तर ती प्रशासनामध्ये असावी लागते. आणि ज्यावेळेस अशा प्रकारच्या संवेदनेने काम करणारे जिल्हाधिकारी असतील, त्यांचे अधीनस्थ तहसीलदार असतील, BDO असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, यांच्याकडे मी पाहतो त्यावेळेस मला अत्यंत अभिमान वाटतो की प्रशासनामध्ये संवेदना ठेवून काम करणारे हे लोक या ठिकाणी आहेत. आणि खरंच त्यामुळेच आपली लोकशाही जी आहे ती समृद्ध होते आहे. आणि म्हणून या सर्व लोकांचं आमच्या सगळ्यांच्या वतीनं, शासन असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सगळ्यांच्या वतीनं मी आपलं अतिशय मनपूर्वक आणि जाहीर अभिनंदन करतो. आणि त्याचसोबत मागच्या रांगेत बसलेले ज्या लोकांनी याच्यामध्ये मेहनत केली आहे, जे समाजातले लोक आहेत, जे वेगवेगळ्या संस्था चालवतात, अशा लोकांचंही अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो भविष्यात देखील माळेगाव काही कुठलीही समस्या आली तर आमच्या, म्हणजे आता हे काम पुनर्वसन झालं, लोकांना चाव्या दिल्या, आमचं काम संपलेलं नाही. तुमचं दुःख आम्ही जे आहे ते जन्मभराकरता कधीच संपवू शकत नाही, पण ज्या ज्यावेळी तुम्ही आम्हाला आवाज द्याल, ज्या ज्यावेळी हाक माराल, त्यावेळी तुमच्या दुःखावर फुंकर मारण्याकरता आम्ही सगळे निश्चितपणे हजर होऊ. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. माळीण दुर्घटनेत बाधित झालेल्या 13 लोकांना या नव्या माळीणमध्ये घरं देण्यात आलेली नाहीत आणि त्यांना त्यांच्या जुन्या घरातही राहण्यास प्रशासनाने मज्जाव केला आहे. जुन्या घरांना महसूल विभागाने नोटिसा लावल्या आहेत, त्यामुळे आम्हाला या ठिकाणची घरे बांधून द्यावीत अशी मागणी करत काही महिला कार्यक्रमस्थळी निवेदन घेऊन आल्या होत्या. मात्र पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना या महिलांना भेटू दिलं नाही. पाहूयात नेमकं काय म्हणणं होतं या महिलांचं, जाणून घेतले आम्ही. बरोबर का, कशाला बाकी काय कुठं काय कुठं काय करू नका, मग कसं काय कुठं सोय काय करायची? 13 लोक जी राहिली, 13 लोकांची डिमांड आहे घराची, तुम्ही पण सांगा ना काय कारण आहे. मग काय करायचं, कुठं राहायचं, मग हे तर सोय सांगा ना. म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळे त्यांनी निवेदन वगैरे नेमकं काय प्रॉब्लेम आहे? 13 लोकांना वगैरे काम मिळालं नाही, आपस म्हटलं काय नाही. 13 लोकांना भूखंड वगैरे आहेत सगळं, बाकीचं ते ऑफिशियल. अनुसाहेब भीमराव झांज तर एवढ्या दिवस त्यांनी सांगितलं का घर आहे,
आमच्याकडून पैसे पण घेतलं न यादीला नाव होता तर त्याने अजूनपर्यंत म्हणलं हाय ना आता अचानक सांगितलं का तुम्हाला घर नाही म्हणजे आणि शेड दिलाय मग आता शेड दिलाय मग आता अचानक आम्ही कुठे जाणार जुन्या काळात तुम्हाला राहायला आता परवानगी नाही का त्या ठिकाणी? जुन्या घरात म्हणतात राहायचं नाही पहिलंच नोटीस लावलेल्या आहेत त्याला असं केलेलं आहे तुम्ही तहसीलदार जिल्हाधिकारी प्रांतांना भेटलेले आहेत जर आता घरला बोडेगावला जाऊन भेटलेले आहेत शेडवामध्ये आता ही शेड खाली केलं तर आम्ही तिथं दोघीच राहतो म्हणजे मग आम्ही कुठं राहायचं आणि एक तिथं मी त्या घरात तिथं जाऊ शकत नाही राहायला कशी काय जाणार मी तिथं राहायला गावात घर आहे असून तरी घर मिळायला पाहिजे ना